9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। कवठे-महांकाळ शहरात कार व दुचाकीच्या धडकेत एक तरुण जखमी। कवठे-महांकाळ शहरातील जत रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाजवळ मारुती ओमनी कार व दुचाकीच्या झालेल्या धडकेत एक तरुण जखमी झालेला आहे। शंभो मारुती रोकडे, राहणार विठुरायचीवाडी, तालुका कवठे-महांकाळ असे जखमी तरुणाचे नाव आहे। कवठे-महांकाळ येथील शासकीय विश्रामगृहाजवळ मारुती ओमनी कार क्रमांक MS13 BN 6295 सदरची कार विरुद्ध दिशेने येत असताना कवठे-महांकाळ शहराकडे शंभो रोकडे हा आपली होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MS10 DP 4887 घेऊन येत असताना कार व मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात विठुरायचीवाडी येथील तरुण शंभो मारुती रोकडे हा जखमी झालेला असून रोकडे याला तत्काळ कवठे-महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। ओमनी कार शिंदेवाडी हिंगणगाव येथील तरुणाची असल्याचे समजते। शंभो रोकडे याची प्रकृती स्थिर असून अपघाताची माहिती समजताच कवठे-महांकाळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलेला आहे। KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी कवठे-महांकाळ। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे-महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही, पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे-महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे-महांकाळ।